भंगारात पडलेल्या ट्रॅक्टरचे किती पैसे मिळतील? अगदी तुटपंजे पैसे मिळतील असं सगळ्यांना वाटतं, पण एका भंगारातील ट्रॅक्टरने सर्वांचा अंदाज खोटा ठरवला आहे. 105 वर्ष जुन्या भंगारातील हा ट्रॅक्टर तब्बल 1.25 कोटीला विकला गेलेला आहे. पंजाबमधील जालंधर येथील शहीद भगतसिंग चौकात एक 105 वर्ष जुना ट्रॅक्टर उभा होता. तो गंजलेला होता आणि वर्षानुवर्षे तिथेच होता. मग एके दिवशी एका माणसाने त्याचा व्हिडिओ बनवला आणि तो ऑनलाईन पोस्ट केला, जो व्हायरल झाला. दुसऱ्या दिवशी मुंबईतील एका फर्मने ट्रॅक्टर मालकाला फोन करून तो 2 लाख रुपयांना विकण्यास सांगितले. पण ट्रॅक्टरच्या मालकांना त्याची किंमत इतकी आहे याची कल्पना नव्हती. त्यासाठी ते फक्त भंगार होते. पण जेव्हा त्यांना अमेरिकेतून फोन आला आणि कोट्यवधी रुपयांच्या डीलबद्दल कळले, तेव्हा तो धक्का आणि आनंदाचा क्षण होता. इन्फ्लुएन्सर आदित्य गौतम स्पष्ट करतात की हे ऐकून सुरुवातीला त्यांना धक्का बसला. नंतर दुसऱ्याच दिवशी त्याच मुंबईतील फर्मने 28 लाख रुपयांना ट्रॅक्टर खरेदी करण्याची ऑफर दिली. पण ट्रॅक्टर मालक वाट पाहत होता. त्याने विचार केला, ट्रॅक्टरमध्ये इतके काय खास होते? मग काही दिवसांनी त्यांना अमेरिकेतून फोन येऊ लागले. कंपनीला त्यांना 1.25 कोटी रुपये देऊ करते आणि त्यानंतर तो ट्रॅक्टर विकण्यास सहमत होतो. अमेरिकन कलेक्टर फर्म त्याला ते लेन्झ बुलडॉग म्हणजेच HL12 ट्रॅक्टरबद्दल ते सांगतात, जो 1920 मध्ये पहिल्यांदा बनवलेला जर्मन ट्रॅक्टर होता. हा कच्च्या तेलावर चालणारा पहिला ट्रॅक्टर होता आणि कोणत्याही तेलावर, अगदी वनस्पती तेलावर आणि टाकाऊ तेलावरही चालू शकतो. हा जुना ट्रॅक्टर एक जुना असून जर्मन क्रांतीचा तो पुरावा आहे. तो हेनरिक लेझन्स यांनी तयार केला होता. ट्रॅक्टर 1.25 कोटीमध्ये खरेदी केल्यानंतर आता अमेरिकेतील कॅलिफोर्निया कृषी संग्रहालयात ठेवण्यात येईल. द ट्रिब्यूननेही या वृत्ताला दुजोरा दिलेला आहे. त्यांनी स्थानिक नगरसेवक व ट्रॅक्टर मालकाच्या शेजाऱ्यांशी या प्रकरणाबाबत बातचीत सुद्धा केली होती. 18 फेब्रुवारी रोजी सकाळी ट्रॅक्टर क्रेनने उचलून मुंबई बंदरात नेण्यात आलेला आहे. तिथून तो कॅलिफोर्नियाला नेण्यात येईल. विंटेज लेन्झ बुलडॉग HL12 हा ऐतिहासिक महत्त्व असलेला दुर्मिळ ट्रॅक्टर आहे. त्याच्या उत्कृष्ट अभियांत्रिकी आणि अपवादात्मक ताकदीमुळे ते इतक्या उंच किमतीत खरेदी करण्यात आलेला आहे. जर्मन कृषी औद्योगिकरणाचे प्रतीक म्हणून ते सेलिब्रेट केले जाईल. योगायोगाने त्याचे नाव बुलडॉग मशिनीच्या हॉट बल्ब इंजिनच्या सिलेंडर हेडवरून आले आहे, ज्याचा आकार कुत्र्यासारखा आहे. गौतमने हा व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर केला होता, जो रात्रीत व्हायरल झाला. त्याचा व्हिडिओ 2.8 मिलियन वेळा पाहिला गेला आणि 2.1 असे लाईक्स त्याला सुद्धा आहेत. आणि जुनं ते सोनं असं म्हणत कमेंट बऱ्याच जणांनी केलेले आहेत. सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे. जुनं ते सोनं असं म्हटले जात आहे. अगदी खूप जुना ट्रॅक्टर होता आणि अक्षरशः त्या शेतकऱ्याला वाटलं नसेल की याची किंमत करोडोत आपल्याला मिळेल. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.